संभाजीनगरमध्ये पदवी परीक्षेच्या पेपर फुटीचा मोठा प्रकार उघडकीस आलेला आहे। परीक्षेचे अवघ्या 1 तास आधीच 140 रुपयांमध्ये व्हॉट्सअपवर पेपरची विक्री झाल्याचं सुद्धा समोर येत आहे। तसंच बीकॉम तृतीय वर्ष डायरेक्ट टॅक्स विषयाचा हा पेपर होता। तसंच हा पेपरच फुटल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे। महाविद्यालयाच्या अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या सगळ्या प्रकारासंदर्भात तात्काळ कारवाई आता सुरू झालेली आहे। सुमित पवार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, हा सगळा प्रकार काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्याही 1 तास आधीच व्हॉट्सअपवर हा पेपर लीक झाला, अतिशय धक्कादायक घटना। नक्कीच अतिशय धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल। सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत आणि बीकॉमच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेचे आज आयोजन करण्यात आले होते। डायरेक्ट टॅक्स परीक्षेचा पेपर होता आणि दरम्यान शहरातील काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर त्यांना काही मेसेज आले आणि त्यावर त्यांनी 140 रुपयामध्ये तुम्हाला 140 रुपये मला पाठवा। त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी त्यांना QR कोड टाकला। त्या QR कोडवर विद्यार्थ्यांनी जेव्हा 140 रुपये टाकल्याचे पुरावे दिले आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 1 वाजून म्हणजे 2 वाजेला त्यांची परीक्षा होती, त्यापूर्वी 1 वाजून 10 मिनिटाला त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर परीक्षेनिमित्त ते प्रश्नपत्रिका पाठवण्यात आली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या पेपर इतरांना पाठवले आणि त्यानंतर मोठा प्रकार असा संभाजीनगरात उघडकीस आलेला आहे। दरम्यान मोठा गोंधळ संभाजीनगरामध्ये या परीक्षा दरम्यान उडाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्याकडे जो हाती व्हिडिओ आलेला त्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी चॅटिंग सुद्धा आपल्याला समोर दिसते। या प्रकरणी आता विद्यापीठाने दखल घेतली आहे आणि दरम्यान विद्यापीठ देखील आता संबंधित ज्या विद्यालयातून हा पेपर फुटला आहे त्या प्रकरणी आता विद्यालयावर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिलेला आहे आणि ती प्रक्रिया सुद्धा विद्यापीठाकडून सुरू करण्यात आलेली आहे। मात्र ह्या पेपर फुटीच्या प्रकारानंतर मोठी खळबळ संभाजीनगरात उडाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। धन्यवाद सुमित या सगळ्या अपडेट्सबद्दल। तर आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये 140 रुपयात बीकॉमच्या तृतीय वर्षाचा डायरेक्ट टॅक्सचा विषयाचा पेपर हा फुटलेला आहे आणि 140 रुपयांनी याची विक्री झाली होती। काही विद्यार्थ्यांकडे आम्हाला परीक्षाच्या 1 तास अगोदर विद्यार्थ्याकडे पेपर आल्याचं कळालं। त्यामुळे आम्ही काही विद्यार्थ्यांची चौकशी केली तर त्यांच्या मोबाईलमध्ये ह्या गोष्टी आम्हाला पेपर वगैरे आढळले। ते 1 तास अगोदर पेपर आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फार बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे घोळके करून उभा राहत होते आणि 2 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये येतच नव्हते आणि म्हणून आम्ही बाहेर गेलो की विद्यार्थी काय येणार आतमध्ये। तेव्हा आम्हाला ही बाब कळाली की विद्यार्थ्याकडे ऑलरेडी पेपर आलेला आहे। तर हे सर्व त्यांना बाब निदर्शनास आणून दिली आणि आता ती त्यांच्या कारवाईची आम्ही प्रतीक्षा करत आहोत।